अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे गो बैक, गो बैक, अरे गो बैक, गो बैक, गो बैक, गो बैक, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, घोषणा दे। तरी दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहता अमित शहा हॉटेलमधून रवाना झालेले आहेत। मात्र शहांच्या विरोधात काँग्रेस आणि वंचितकडून आंदोलन केलं जाते। काळा कपडा जो आहे तो दाखवून अमित शहा यांच्या दौऱ्याचा निषेध या ठिकाणी काँग्रेसकडून केला जाणार आहे आणि यासाठी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती आपण या ठिकाणी पाहताय। सुरुवातीला अमित शहा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करतील, त्यांची आज जयंती आहे आणि त्यानंतर ते कार्यक्रमस्थळी रवाना होणार आहेत। काँग्रेसची चांगलीच आक्रमक झाली। दिल्लीमध्ये तर आपल्याला माहितीच आहे की राहुल गांधी यांनी आक्रमक पवित्रा घेतला। संसदेमध्ये असो संसदेच्या बाहेर असो काँग्रेसची चांगलीच आक्रमक झालेली होती। धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा जरी झालेला असला तरी जंतर मंतरवर घडलेल्या प्रत्येक प्रकाराला अमित शहा देखील गृहमंत्री अमित शहा देखील तितकेच जबाबदार असल्याचा आरोप सातत्याने काँग्रेसकडून केला जातोय आणि जंतर मंतरवर घडलेल्या प्रकारानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमामध्ये अमित शहा सहभागी होतात आणि तेही महाराष्ट्रामधल्या पुण्यामध्ये येत आहेत। त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसकडून अमित शहा यांचा या दौऱ्याचा या कार्यक्रमाचा निषेध जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। शहांच्या विरोधात काँग्रेस आणि वंचितकडून आंदोलन जे ते केले जात आहे। हातामध्ये झेंडे आणि हातामध्ये काळा कपडा घेत अमित शहा यांच्या दौऱ्याचा निषेध काँग्रेसकडून केला जातोय। अमित शहांनी देखील राजीनामा दिला पाहिजे अशी आक्रमक भूमिका काँग्रेसने या ठिकाणी घेतलेली आहे। अमित शहा हॉटेलमधून रवाना झालेले आहेत। काही नाही, आमचा मेसेज पुण्याच्या नागरिकांपर्यंत पोहोचत नाही, त्यासाठी आम्ही शांततेने इथं उभं राहिलो। मात्र ते भाजपचे कार्यकर्ते तुमच्या दारापर्यंत जातात। पोलिसांनी त्यांना परवानगी दिली नव्हती पाहिजे काँग्रेस हाऊसवर चाल करण्याची। पूर्व इतिहासात 3 वेळा काँग्रेस हाऊसच्या काचा फोडल्यात, तरी पोलिसांनी त्यांना परवानगी दिली, अत्यंत चुकीचं आहे। आम्ही प्रत्येक पोलिसांची गोष्ट ऐकतो, पण पोलिस त्यांना कशी परवानगी देतात हे आम्हाला कळत मात्र मग आता तुम्हाला रस्त्यापर्यंत सुद्धा येऊ देत नाहीत ते। येऊ देत नाही म्हणून आम्ही नागरिकांना त्यांच्या सिग्नलवर आमचा वर हात धरत आहे, हात वर धरा। अशा पद्धतीने हे पोस्टर हातामध्ये घेतलेलं आहे आणि थेट रस्त्यावरती पुणेकरांचा जर नियम फक्त आमच्यासाठीच आहे आणि भाजपसाठी नसेल तर मग काय केलं पाहिजे सांगा। आता तुम्ही रस्त्यावर उतरणार की इथंच काँग्रेस हाऊसवर चाल करून जातात कसे? आमच्या काँग्रेस हाऊसच्या काचा फुटतात कसे? डिटेन केले तिथनं पण परवानगी दिली कशी? आमचे कार्यकर्ते रात्री डिटेन केले, चौकीत बसून ठेवले, त्यांना का नाही उचललं रात्री? त्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांना का नाही उचललं? कायदा फक्त काँग्रेससाठीच आहे का? आणि आंदोलन आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, तो आम्हाला करायचा। आम्ही शांतताप्रियाने आंदोलन करतोय। आमचा जो पुणेकरांना मेसेज द्यायचा तो जात नाही, म्हणून इथं आम्ही उभं राहणार, शांततेपूर्व आम्ही मेसेज देणार। आपण पाहतोय की रस्त्यावरती उभं राहून ज्या ठिकाणी आंदोलनाची जागा दिली आहे त्या ठिकाणून आपण पाहतोय की थेट रस्त्यावरती ते काँग्रेस कार्यकर्ते जे आहेत रस्त्याच्या बाजूला आलेले आहेत। मात्र आपण पाहतोय की पोलिसांनी हा सगळा संपूर्ण रस्ता या ठिकाणी बंद केलेला आहे, जेणेकरून सातारा रस्त्यावरती जे आहे ते कार्यकर्ते जाऊ नयेत याची खबरदारी सध्या पोलिसांकडून घेतली जाते। मात्र आपण पाहतोय की हा सगळा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो थेट काँग्रेस कार्यकर्ते सातारा रस्त्यावरती जाऊ नयेत यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आपण पाहतोय की पोलिसांनी अशा पद्धतीनं कडक केलेला आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना या ठिकाणी आपण पाहतोय की अशा पद्धतीनं अडवण्यात येते। काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावरती येणार नाहीत याची खबरदारी सध्या घेतली जाते आणि आपण पाहतोय की मोठ्या संख्येनं हे सगळे पोलीस काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावरती येणार नाहीत किंवा स्वारगेटच्या दिशेनं जाणार नाहीत याची खबरदारी म्हणून आपण पाहतोय की काँग्रेस कार्यकर्ते भाजपचे कार्यकर्ते काँग्रेसच्या दारापर्यंत जातात, मग मात्र आम्हाला रस्त्यावरती परवानगी का नाही म्हणून हे काँग्रेस कार्यकर्ते थेट रस्त्यावरती आलेले आहेत आणि पुणेकरांपर्यंत आमचा आवाज पोहोचला पाहिजे यासाठी आपण पाहतो की सगळे पोस्टर्स घेऊन हे सगळे कार्यकर्ते रस्त्यावरती आंदोलन करताना पाहायला मिळतात। ज्या ठिकाणी आंदोलनाला जागा दिलेली होती तिथून आणखी काही अंतरावरती थेट रस्त्यावरती काँग्रेस कार्यकर्ते आलेले पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन विके चव्हाण सुनील प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।
अमित शहा हॉटेलमधून रवाना झालेले आहेत आणि शहांच्या विरोधात काँग्रेसही आक्रमक झालेली आहे। वंचितचं देखील एका ठिकाणी आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। हातामध्ये पुणेरी पाट्या या ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हातामध्ये घेतलेले आहेत आणि हातामध्ये काळा कपडा सुद्धा घेतलेला आहे, जेणेकरून या ठिकाणाहून ज्यावेळेला अमित शहा यांचा ताफा जाईल त्यावेळेला त्यांना काळे कपडे दाखवले जातील, काळा झेंडा जो आहे तो दाखवला जाईल। ही भूमिका आहे काँग्रेसची।